आज कनी सकाळ सकाळची कासरवाडचे काका कनी रत्ताळी घेऊन आले. सध्या सण चालू आहे दसऱ्याचा आणि दसरा म्हटलं की रत्ताळी आली आणि आमच्या गावात काय यायचं अवकाश 2 मिनिटात पोतं खाली होती. आम्ही काय घ्यायला बाजारात नाही आणलेली तीच पडली होती. तर मला जायचं होतं सरवड्याला. मग मावसपाची पोरगी म्हणजे परी हो ती पण म्हटली मी पण येणार. मग काय तिला बसवली गाडी आणि ओढले करत निघाला सरवड्याला. सरवड्यात गेल्या मग काय परीने इडलीवर ताण आणला. मग मी पण काय केलं चमच्याला बाजूला आणि आडवा हाताने दिला रप्पाडा आणि घरला येऊन बघतो तर काय आईन टप भरून कडाकणे केली होती. संध्याकाळचं काय काम नव्हतं. चल म्हटलं परीला आवळं काढायचं. हे आवळं म्हणजे एकदम झक्का. जाता परीला म्हटलं कटक पण काढू. हे कटकीच जाड हिची कटक म्हणजे एकदम गोड. उन्हाळ्यात ज्या चिकण्या लागतात त्या पण सेम अशाच काळ्या आणि कुळकुळीत असतात. परीला म्हटलं तिथेच थांब मी आवळं घेऊन येतो. तर हे आवळाचं झाड तिथे जाऊन बघितलं तर आवळं खूप उंचावर होती आणि फांदी खूप हलकी होती त्यामुळे वरती चढू पण शकत नव्हतं. मग परीला म्हटलं काठी घेऊन याच रानटी आवळ ही थोडी तुरट असतात म्हणजे खूपच तुरट असतात पण कॅल्शियम ह्याच्यामध्ये ढीग असतात. आवळं काय 3 प्रकारचे असतात. ही रानटी आवळं थोडी तुरट असतात आणि बाजारात भेटतात ती पण तुरट असतात पण ती मोठ्या साईजची असतात. आणखी एक भेटतंय पण ती आंबटसर असतात. तर आम्ही जास्त नाही एवढीच काढलीत. परीला म्हटलं बस झाली चल आता खाऊया. आमच्या गावाजवळचा रस्ता आणि निसर्ग तरी खूपच तुरट असतात खाताना नको वाटतात म्हणून आम्ही त्यासाठी मीठ आणलंय. पण मिठासोबत खायला खूप भारी वाटते आणि खाऊन झाल्यानंतर जर पाणी प्यायलं तर एकदम गोड लागतं. मग काय परीने मी बसला फतकाला घालून आणि निसर्गाच्या कुशीत मस्तपैकी सगळे आवळे खाऊन टाकले. त्यानंतर परीने मी घरचा रस्ता पकडला आणि इथे संपला आपला मिनी व्लॉग.